लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अल्पवयीन मुलींबाबत पालकांनी दक्षता घेण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद झाला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिलं। याबाबत राज्यातील नागरिकांनी गोवन वार्ता लाईव्हकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सुरुवातीला पाहूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते आणि त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं। कोलवा बीच में रेप का एक इंसिडेंट आए थे, कल डिस्कशन हुआ था सर। आप अपील किया था कि पेरेंट्स को हुआ था और उन्हीं चारों लोगों को अरेस्ट किया है, तुरंत अरेस्ट कर दिया है और उसमें से एक जो गवर्नमेंट सर्वेंट था उसको सस्पेंड कर दिया। मुझे लगता है लेकिन इट इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट्स ऑल्सो, क्योंकि माइनर बच्चों को बाहर भेजते वक्त उतनी जिम्मेदारी उन लोगों ने भी लेनी चाहिए। काल हांव उलयता आसतना जेन्ना उलयल्लो तेन्ना फक्त राज्याचो मुख्यमंत्री म्हणून उलोवंक नासलो स्पीकर सर। म्हाकाय म्हजे 14 वर्साचे बाय आसा, म्हाकाय चली आसा। स्पीकर सर, राज्यांतल्या प्रत्येक भुरग्यांची म्हाका काळजी आसा आनी हांवें भुरगीं म्हटल्या, हांवें फक्त चली म्हणूंक नासलें। परत एकदां काडून पळयात, टिका करप परतूय सोंपें। आमचें राज्य सरकार जें आसा पळय न्ही, सगळ्यांची काळजी घेवपाक समर्थ आहा आनी हाज्याय फुडें हांव परत सांगतां, आमी समर्थ आसा। हेजो अर्थ हांवें जर सांगलां, हांवें हें एक पेरेंट्स ह्या नात्यान सांगलां, आमकांय काळजी घेवपाक जाय, आमचीय जबाबदारी आसा म्हणून सांगलां। बट सरकारान तांकां अरेस्ट करपाक जाय पळय न्ही, तांकां अरेस्टूय केले आनी तांकां कितल्या बेगीन म्हणजे आनिकूय म्हणजे ज्या पद्दतीन अशा पद्दतीच्यो केसीस ह्यो केन्नाच सुटल्यो वयच्यो ना। Minor children, it is also the responsibility of the parent, because I am also a parent. It is also responsibility of our parents to take care of their children late in the night where they are going, or whether they have intimated to the any member, elder member of the family or not. This is to be discussed. No, everything, every blame you cannot shoulder to the on the government. That is the पण पालक म्हणून जर त्याच्यावर नजर टाकली तर असं दिसून येईल की मी तर म्हणेन की पालक म्हणून मुलांची संपूर्ण जबाबदारी अल्पवयीनच नव्हे तर मोठी झाल्यावर सुद्धा ही त्यांची जबाबदारी असते। आता एका वकिलाकडून अशी प्रतिक्रिया आली आहे की मुख्यमंत्री जर असं बोलत असतील तर ते मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा काय सांभाळणार आहेत। आता दुसऱ्या बाजूने विचार करू, पालकांनी जर जबाबदारी घेतली नाही तर कोणी घ्यावी आणि पोलिसांनी का घ्यावी। समजा एखादा वाटसरू चुकला आणि तो पोलिसांना मिळाला तर त्याला वाट दाखवावी, हे त्याचं कर्तव्यच आहे। पण ही अल्पवयीन मुलं रात्री बेरात्री समुद्र किनाऱ्यावर जाऊन मजा मारणार, तिथं मग अघटित घडल्यानंतर मग पोलिसांचा दावा करणार, हे कुठल्या कायद्यात बसतंय याचा विचार केला पाहिजे। दुसरं, घरी जाऊन स्वस्थ बसून पालक म्हणून विचार करा, ही घटना जर तुमच्या घरात घडली असती तर तुमच्यावर काय प्रसंग उडवला असता। म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की जबाबदार पालक बनून या गोष्टीकडे बघा। एक छोटीशी गोष्ट सांगतो, आमच्याकडे एक पाळीव कुत्री होती, तिचं नाव ॲपल होतं। आमच्या घरातला शेवटचा माणूस घरात येईपर्यंत ती दारात बसून राहायची। मुलांना कधी उशीर झाला तर दार बंद करायला द्यायचे नाही। त्या मुक्या जीवानं कळत असेल की माझ्या घरात सगळी माणसं सुरक्षित घरी आली नाहीत तर आम्हा पालकांना काळ कळू नये। धन्यवाद। आता जे काही घडलं किंवा बलात्कारासारखे अतिप्रसंग जे घडतात ते अतिशय चुकीचं आहे, परंतु प्रत्येक वेळी पोलीस, सुरक्षा यंत्रणा, सरकार यांना जबाबदार ठरवणं हे बरोबर नव्हे। आपली मुलं आणि त्यातूनही वयाने लहान असलेली मुलं कुठे जातात, कोणाबरोबर जातात, कुठल्या वेळी घराबाहेर पडतात, याबाबत पालकांनी सज्ज असणं हे अतिशय गरजेचं आहे। कारण मुलींवर असे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर त्याचे वाईट पडसाद उमटतात, ह्याची जाणीव प्रत्येक पालकांना असणं हे गरजेचं आहे। सूट म्हणून आपण जी म्हणतो ती बरोबर, मुलांनी बाहेर पडावं, बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर जावं, परंतु दिलेल्या स्वातंत्र्याला, पालकांनी दिलेल्या वेळेला कुठेतरी मर्यादा असाव्यात, ह्याची काळजी मुलांनी सुद्धा घ्यावी। आपल्या गोव्यामध्ये सध्या ज्या बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल बऱ्याच लोकांची बरीच मतं, वेगवेगळे त्यांचे विचार पुढे येत आहेत। एक पालक या नात्यानं मला आपल्याला काही सांगायचं आहे
की जसं आपण कायदा सुव्यवस्था सरकार याला जबाबदार धरतो, तर त्याच्या बरोबरच आणि काही मुद्दे मला सांगावेसे वाटतात की याच्यामध्ये पालकांची जबाबदारी फार मोठी आहे. आणि ही जबाबदारी अशी आहे की आपला पाल्य किंवा आपला मुलगा मुलगी ही कुठं जात आहेत, काय करत आहेत याच्याकडं आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. तसंच त्यांना चांगलं वाईट या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येक आईवडील ते काम करतच असतात, कर्तव्य करतच असतात. कारण कुठल्याच आईवडिलांना आपली मुलं वाईट मार्गाला गेलेली किंवा वाईट संगतीला लागलेली नको असतात. त्याप्रमाणे आईवडील आपली जबाबदारी पार पाडतच असतात आणि ही जबाबदारी पालकांची आहेच. तसंच पाल्याची ही आहे की आपले आईवडील आपल्यासाठी इतके कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं करतात, तर त्याप्रमाणे त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्यांना आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित सांगितली पाहिजे, खरी सांगितली पाहिजे की आपण कुठं जाणार आहोत, काय करणार आहोत, कुणाबरोबर असणार आहोत. तर हे जर त्या मुलांनी त्यांना व्यवस्थित सांगितलं तर पुढं जाऊन कुठली एखादी अडचण आली, आताच ही बघा ही बलात्काराची घटना घडलेली आहे. तसंच आता बलात्कारच असं म्हणत नाही मी, पण एखादा अपघात किंवा आणि कुठली अडचण अशी जर आली तर आपण जर आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणानं सांगितलेलं असेल आपण कुठं जाणार आहोत, तर आपल्या घरातील लोकांना, आपल्या आईवडिलांना किंवा आणि आपल्या घरातील लोकांना आपल्याला शोधणं किंवा आपल्याला त्या प्रसंगाला मदत करणं किंवा आणि कुठल्या गोष्टीसाठी त्यांना तिथं येणं हे सहज शक्य होतं. पण बाहेर जाताना आपलं संरक्षण आपण करू शकतो का आणि केलं पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. समजा आपण रस्त्याने जात आहोत आणि आपली पर्स जर कोणी मारली तर त्यावेळी तिथं पोलीस येऊन त्याचा हात पकडणार आहेत का? नाही पकडणार. मग त्यावेळी आपलं संरक्षण आपण केलं पाहिजे किंवा तिथं त्या प्रतिकार करण्याची क्षमता आपल्याकडं असली पाहिजे. आणि याचसाठी मुलींनासुद्धा आता जे वेगवेगळ्या शिक्षण दिलं जातं स्वसंरक्षण करण्यासाठी, तर ते सुद्धा आवश्यक आहे. तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की पालक आणि मुलं यांच्यामध्ये की नातं एवढं पारदर्शी असलं पाहिजे की मुलांना कुठलीही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगताना संकोच वाटू नये किंवा भीती वाटू नये. हे पहिली गोष्ट अशी आहे की पालकांनीही ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलांना आपल्याला सांगताना आपण त्यांच्या इतकं जवळ असलं पाहिजे किंवा आपला संवाद त्यांच्याशी इतका चांगला असला पाहिजे की मुलं आपल्याला योग्य प्रमाणात योग्य प्रकारे सगळं सांगू शकतील. आणि असं मला वाटतं की यामध्ये सरकार किंवा ह्या गोष्टी सगळ्या जरी असल्या तरीसुद्धा आपलं प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की ह्या अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येकानं जागरूक असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे. नमस्कार, म्हजें नांव आसा विनोद चिमुलकर, एक गव्हर्मेंट रिटायर्ड सर्वंट. म्हाका मुद्दाम सांगीन दिसता की काल जे आमचे गोंयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरजी हांणी जे विधान केल्लें आसा आनी त्या विधानाचेर ताणें जे रिप्लाय दिल्ली आसा ती जो खुलासो केला ताका हांव सहमत आसा. एक तशेंच मुख्यमंत्र्यान जे कोणें वायट कृत्य केलां ताका ही ख्यास्त जावपूच जाय. एक भारताचो नागरीक आनी एक पालक ह्या नात्यान म्हाका सांगीन दिसता की प्रत्येक पालकाचें कर्तव्य आसा की आपले भुरगें सुटी दिसांनी किंवा हेर टायमार सांजचे खंय वता, कित्याक वता, कितें काम, हे पालकांची जबाबदारी आसा आपल्या भुरग्यांक विचारपाचें. तशेंच भुरग्यांचेंय कर्तव्य आसता की आपल्या पेरंट्साक सांगप की आपूण खंय वता, कित्याक वता हें सांगप आसता. तशेंच आमच्या गोंयच्या जनतेन हे 40 MLA निवडून दिल्ले आसा. त्या प्रत्येक MLA आनी मिनिस्टराचें काम आसा, ड्युटी आसा की आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितें वायट घडटा, कितें बरें घडटा हाची तांकां जाणीव आसपा जाय. तशेंच जें कितें वायट कितें घडलें घडटा ताचें उपचार कितें करप, ताका सोल्युशन कितें आसा हें सरकारा कडेन मांडून तें सॉल्व करपा जाता. आमचें गोंय हें जें ट्युरिजम स्पॉट जो आसा हो आयज अख्ख्या जगाचेर ताजें नांव जाल्लें आसा. तेन्ना हें अशें काही वायट कृत्य घडून गोंयचें बदनाम जावप ना, जेणे करून कितें करपा जाता. ट्युरिजम जे स्पॉट आसा हांकां सर्टन टायमींग दवरपाचो की अमके 8 पर्यंत, 8 उपरांत कोण दिसपा जायना. जर कोणी दिसलें तांकां पुलिसांनी व्हरून तांची इन्क्वायरी खगोल इन्क्वायरी करून तांकां खंय कितें एकात हें करून तांच्या घरा तांकां सुरपूत करपा जाता. तशेंच आमच्या पोलीस यंत्रणा जी आसा तांचे कडेन आयज सगळे होमगार्ड्स आसता, पोलीस सुरक्षा आसता, हे सगळे त्या स्पॉटार तैनात करून आमी आमच्या गोंयच्या भुरग्यांक सेफ दवरूं शकता. तर म्हाका आनी कांय सांगीन दिसना आनी म्हाका जें म्हजें कितें दिसता म्हाका सांगीन तें हांवें तुमच्या समोर मांडिल्लें आसा. तर ह्या सरकारान दखल घेवची आनी आमच्या गोंयच्या भुरग्यांचें रक्षण करचें, राखण करचें. धन्यवाद.
नमस्कार, मी विजय फळदेसाई. गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर आणि इतर प्रसारमाध्यमातून मोठा गदारोळ माजला आहे. इंग्रजीमध्ये याला ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन असे म्हणता येईल. बाणावलीत झालेल्या 2 अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराविषयी बोलताना त्यांनी सांगितले की असल्या घटना घडू नये म्हणून जी पावले सरकार आणि प्रशासन आणि पोलीस यांनी उचलली पाहिजेत, त्याचबरोबर पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलांची. मला तरी एक सुजाण नागरिक म्हणून या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात काही चूक दिसत नाही. मुख्यमंत्र्यांचा हेतू कुठेही अन्याय झालेल्यांना दुखवायचा किंवा ज्यांनी अन्याय केला त्यांना पाठीशी घालायचा अजिबात नव्हता, असं तरी मला वाटतं. जसं सरकार आणि पोलीस सुरक्षेबाबत सगळ्या गोष्टी जनतेवर सोडून देऊ शकत नाही, तसंच एक सुजाण नागरिक, एक पालक आणि एक जबाबदार समाज म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीसाठी सरकार किंवा सुरक्षा यंत्रणेला जबाबदार ठरवू शकत नाही. होय, सरकार आणि यंत्रणा चुकतही असणार काही गोष्टीवर आणि त्यात सुधारणा ही झालीच पाहिजे. आणि गोव्याच्या वाढत्या गुन्ह्याबद्दल सरकारला जबाबदार धरून जनतेने आणि विरोधकांनी सरकारला प्रश्नही केले पाहिजेत, जाबही विचारला पाहिजे. काही विरोधकांनी तर ह्या मुद्द्याला जेंडर डिस्क्रिमिनेशनचा रंग दिला, पण मुख्यमंत्र्यांनी कुठे स्पेसिफिकली मुलीबद्दल असे म्हटले नव्हते. ते सगळ्या अल्पवयीन मुलाबद्दल बोलत होते. सरकारच्या सगळ्या गोष्टी जरी मला पटत नसल्या तरी मुख्यमंत्र्यांच्या ह्या स्टेटमेंटला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आता काही लोकांना मनातून मुख्यमंत्र्यांचे म्हणणे बरोबर वाटले तरी विरोध करणे हा भाग आहे. त्याला आपण पॉलिटिकल कंपल्शन म्हणूया किंवा व्यक्तीबद्दल असलेला द्वेष म्हणूया. या नात्याने ते विरोध हे करणारच. पण मला तरी वाटते मुख्यमंत्र्यांनी जे म्हटले आहे ते स्टेटमेंट बरोबर आहे. नमस्कार, मी विजय कुमार देसाई. हल्लीच बाणावली समुद्रकिनाऱ्यावर 2 अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला त्याचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले त्या विधानावरून मोठा गदारोळ माजला. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या या विधानांचा विपर्यास केला जात आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील घटनांना जेव्हा राजकीय रंग दिला जातो तेव्हा त्या घटनेचे गांभीर्य मागे राहते. या घटना जेव्हा राजकीय बनतात किंवा या विषयांना जेव्हा राजकीय स्वरूप येते तेव्हा जो मुख्य विषय आहे, जी घटना महत्वाची आहे आणि ज्याच्यावर लोकांनी बोलायला हवे, ज्याच्या विरुद्ध लढायला हवे, ती घटना, तो संदर्भ तिथेच राहतो. गोवा हा सर्वांसाठी सुरक्षित असलाच पाहिजे, विशेष करून महिलांसाठी व मुलींसाठी. 11 वाजता एका समुद्र किनाऱ्यावर किंवा कुठेही एक मुलगी फिरते म्हणून तिच्यावर अत्याचार करण्याचा अधिकार या नराधमांना कोणीच दिला नाही. अशा नराधमावर कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. आपण संस्काराची बद्दल बोलतो, केवळ मुलींवरच नाही, विशेष करून संस्कार आपल्या मुलावर केले पाहिजे. मुलांना परस्त्री ही आपल्या माते समान आहे, बहिणी समान आहे, हे शिकवलं पाहिजे. आणि प्रत्येक घरात जर मुलगा शिक्षित झाला, त्याला जर हे संस्कार दिले तर अशा घटना घडणार नाही. आपण या राज्यात प्रत्येकाला सुरक्षित कसे राहता येईल यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. आणि संस्काराबरोबरच मुलांना चांगले गुण व चांगल्या प्रकारचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जी घटना, अशी घटना पुन्हा घडता कामा नये आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि नुसता वेगळीकडे याच्यावर चर्चा होता कामा नये, ज्यामुळे जो विषय गंभीर आहे तो आपण विसरला जाऊ शकतो. धन्यवाद.
माझे नाव वर्धा अश्विनी नाटेकर. हांव सुर्ला ह्या गांवांत रावता आनी म्हाजी सद्या 12th हांव पास जाला. हालीं जे आमी वाचता की न्यूज पेपरांनी रेप केसीस आनी कितें असल्यो गजाली येता, तितून म्हाका तरी अशें दिसता की चलयांनी आपली सेल्फ डिफेन्स आसा तें आपूण शिकचें आनी आपुणूच आपली सुरक्षा करची की बाबा आपूण गव्हर्मेंटाचेर डिपेंड रावन तो आपलो प्रोटेक्ट करतलो अशें आपूण धरचें न्हू अशें म्हाका दिसता. कित्याक तर सगळे कडेन खंयच्या कोपऱ्यान गव्हर्मेंट पावूंक शकना आनी आमी तिची सुरक्षा आपुणूच घेवपाक जाय तें एक आसा. आनी कोणाकूय ब्लेम करप ना, कित्याक कोणाची थंय मिस्टेक आसा कोण आपूण सांगिना की बाबा हय आपूण केलें, चूक जाली पूण कितें चलयांनी बीन अशें चलयांनी अशें न्हू सगळ्यांनी अशी आपली सुरक्षिते खातीर कितें ना कितें तरी कॅर घेवपाकूच जाय. पेरंट्सांनी बीन भुरग्यांची विचारपूस करपाक जाय. फ्रिडम म्हणून चडूच फ्रिडम दिवपाक जायना की अशें कितें घटना घडटा अश्यो. पेरंट्सांनी समज लेट जालो जाल्यार भुरग्यांक विचारपाक जाय की बाबा खंय पावले, कित्याक कोणा कडेन आसा तें विचारपाक जाय. सगळे कोणाकूच दोश अशें दिवपाक जायना की बाबा हेणें तशें केलें वा तेणें तशें केलें. अशें जाता कित्याक भुरगे ट्युशनाक वयता आनी खंय वयता 8-9 जाता आमी घरा कडेन पावता म्हटल्यार. तशेंच आमच्या गोंयांत ट्युरिस्ट येता, ट्युरिस्टूय आमचे आपल्या भुरग्यांक घेवन गोंयांत येतात, ती एन्जॉय करता बिचार एक 7 जाले उपरांत. तशी रातची जेवणाक म्हणून एक भायर रेस्टॉरंटान वचूंक शकतली, सो तांकां जेवपाक बिवपाक कांय ऑप्शन आसचें आता गोंयांत. 7 बंद म्हणल्यार सगळें बंद, रेस्टॉरंटां बी बंद आसतलीच. ट्युरिजम अशें करून आमी ट्युरिजमाची वाड लागतली. आमी पयलीं फर्स्ट ऑफ ऑल आमी गव्हर्मेंटाक ब्लेम करूं शकना एवरी टायम, बिकॉज इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ आवर सेल्फ. आता ती केस जाली, भितर तेंच्या मायनर भुरगीं आशिल्ली सगळी, ती पार्टीक गेल्ली. ओके, पार्टी करा, मजा मारा, कोण काय रेस्ट्रिक्शन हाडा, पण ते रेस्ट्रिक्शन हाडपाक एक टायम लिमीट आसता न्ही. आता बींग अ गर्ल, हांव जर रातचे जर 8 जाली की भायर सरता, माय डॅड कॉल्स मी एवरी टायम. वन्स आय स्टेप आउट फ्रॉम माय हाऊस आफ्टर 8 o'clock, ही कॉल्स मी आनी आस्क की बाबा तू खंय आसा, कोणा बरोबर आसा. ताका जर हांव फटींग सांगता जाल्यार ताका कळटा की हांव फटींग सांगलें म्हणून. सो जर अशी जर आमी जर भुरगीं जर हो फ्रिडम घेवपा लागली आनी जर भायर वचपा लागली, ओके तुम्ही भायर वचा, पण एक टायम लिमीट दवरा. कित्याक जी केस घडला ती कितें दिसाची घडू ना, ती केन्ना घडला, एक सांजच्या टायम, एक रातच्या टायमार 2-2:30 घडला. सो 2-2:30 ही भुरगीं थंय पयलीं कितें करताली हो पयलीं क्वेश्चन येता. ओके, मागीर कितें जालें तें खरेंच वायट जालें, खरें जावंक जायना आसलें, पण आतां तेजे फुडें कितें. आतां दिस इज आमची एक हे आमकां सीख ती की बाबा आमी हे फुडें अशें जावंक दिवंक जायना. हेज्या खातीर कितें करप, आमी घरा बसप और गव्हर्मेंटान कितें पुलीस एक्स्ट्रा मागोवपाचें और कितें म्हणटा ते पुलीस फोर्स एक्स्ट्रा तयार करपाचें ना. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आमकां एक टायम लिमीट दवरूंक जाय. बींग अ गर्ल आमकां खबर आसूंक जाय आमी कोणा कडेन वता, कितें वता. हालीं हांवें एक केस आयकली, ती म्हणटा ती हांगा उसगांव खंय एका फेसबुका फ्रेंड जाले आनी तेणी ताका आपयलें आनी तेजो रेप तेंच्यांनी हितून केलो, आमच्या ट्रकान केलो. सो दिस इज लायक एक जर आमी रेप केसी जर काडत जाल्यार एक अश्यो गोश्टी आमी हे करता की सोशल मिडिया इज इन्फ्लुएन्सिंग अस अ लॉट. बट डोंट गेट इन्फ्लुएन्स आफ्टर दॅट सोशल मिडिया और जे कितें फ्रेंड सांगता और बाकीचे कितें करूंक सोदता ती. पयलीं तुमी स्वताचे पळया की बाबा आमी कितें करूंक जाय. बेश्टे गव्हर्मेंट काल सीएमान स्टेटमेंट दिलो की ते पेरंट्सांक ब्लेम घालता और वॉट एवर तेणी जो स्टेटमेंट दिलो, हांव म्हणटा तितून तेणी रॉंग कितें म्हटलें. तेणी फक्त इतलेंच म्हटलें की पेरंट्सांनी आपल्या भुरग्यांचेर लक्ष दिवंक जाय. हितून तेणी कितें रॉंग सांगलें. फाल्यां हांव आवय जातली, म्हाजी भुरगीं आसतली. बींग अ पेरंट्स तुमी चिंता की हांव फाल्यां म्हज्या चलयेक म्हाजी जर चली जाल्यार हांव ताका रातचे 8, 10, 12 सुमार रातचे बिचार धाडटलें ना न्ही. बर्थडे पार्टी करा तुम्ही, होल डे आसता, जाय तसली मजा मारा, पण एक टायम रेस्ट्रिक्शन आसता ते दवरा. चेडवांनी भोंवचें न्ही आनी चेड्यांनी भोंवचें तें मातशें क्लियर कर. आनी दुसरें म्हणल्यार चेडवांचेरूच पेरंट्साचें म्हणटा तो म्हणल्यार कुयदाद घेवचो सारको आनी चेड्याचो घेवचो न्ही, चेड्यांक शिक्षण दिवचें न्ही. आनी दुसरें म्हणल्यार तूं म्हणटा आतां भायर वयचें न्ही, मानता ओके भायर वयचें न्ही, पूण आतां हितून आमचे स्पेशली फार्मा सेक्टरान जे आहा पळय न्ही, इतले थंय हॅरसमेंट चल्ला. तूं कितें पळयता तें आमकां खबर ना. तूं गेल्लो त्या कंपनीन सुद्दां वचोन येला, पूण तुज्या दोळ्याक उदक लावपाक कशे भशेन तेंच्यांनी कवर अप केला तें सुद्दां आमकां खबर आहा.
सो तांकां सद्या चोडवा मनशाक जावं बायलां मनशाक सद्या 7 जावन 8 जावन सोडटा. तांकां दर गाडी ना तांकां पावोवपाक घरा कडेन काय ना ते आपले स्कुटर घेवन गेले जाल्यार स्कुटरीर येवचें नाल्यार बसीक रावचें पडटा. तांकां आमी कितें करचें आतां? तांकां कशें प्रोटेक्शन दिता तूं? आतां हांकां म्हणटा आतां भुरग्यांक मायनर आहा तांकां घरा कडेन दवरचें. चल तांकां घरा कडेन आतां हे जी बायल मनशां आहा ते रेपिस्ट आहा ते तेंचे तांकां तकली ना काय ना. ते बायल म्हणून पळयना, भुरग्यां म्हणून पळयना, काय पळयना. आतां तांकां कितें करपाचें? आमी तांकां कशें सांबाळपाचें तें मातशें सांगचें. नमस्कार. आज हे जे काही आपण गोव्यात 2-3 दिवसात ऐकतोय, पाहतोय, वाचतोय त्याने खरंच खूप मनस्ताप होत आहे. आणि कितपत ह्याला सरकाराला दोष द्यावा हा आपण आता तरी विचार करायला हवा. खरंच सरकारने अगदी प्रत्येक मुलाच्या मागे पोलीस ठेवला तरी देखील खरंच आपलं मूल सुरक्षित असू शकतं? नाही. कारण जोपर्यंत हे दुष्कर्म करणारी वृत्ती त्या दुसऱ्या माणसाच्या मनातून, विचारातून, मुळापासून उपटून निघत नाही तोपर्यंत आपण हे बलात्कारसारखे प्रकार नाही थांबवू शकत. कारण तो गुन्हा नाही, ती माणसामध्ये रुजलेली वृत्ती आहे आणि ती फक्त संस्कारातून काढली गेली जाऊ शकते. आणि संस्कार हे एका पर्टिक्युलर वयातच होऊ शकतात आणि समाजाला बदलण्याची ही क्षमता प्रत्येक पालकात आहे. आणि जी मुलं पालकांना नाही घाबरत ती सरकारने किती कायदे केली तरी तिला काय घाबरणार? त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक पालकाने ही मुलांना बंधनं घालण्यासाठी नाही तर स्वाभिचार शिकवण्याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. 7च्या आत घरात ये हे बंधन नाही तर एक स्वाभिचार, त्यानंतरचा वेळ आपण घरातल्यांसाठी द्यावा. अनावश्यक फिरण्याची, हिंडण्याची गरजच भासू नये. कारण ते बंधन आम्हाला कधीच नाही जाणवलं. आपण जर मर्यादित राहिलो तरच आपण समाजाला सुधरवू शकतो. ह्यातनं फ्रीडम कमी होण्याचा प्रश्नच येत नाही, स्वाभिचाराचा, संस्कृतीचा प्रश्न येतो. तर पालकांनी देखील जबाबदारी नक्की घ्यावी. हांव अनिल केरकर, हांव शिवोलेचो रहिवासी आनी ह्या गोंयचो समक्षसेवक. आयज आमच्या गोंयान आमची जे भाव भयणां आहात ती सुरक्षीत ना आनी वयल्यान अशें सांगता कितें तर तुमच्या भुरग्यांक तुमी सांबाळ. आयज होम मिनिस्टर कोणा कडेन आसा? अरे तुवें कितें म्हणूंक जाय? इतलीं वर्सां आमी ल्हानाचे आयज म्हाका न जवळ जवळ 58 वर्सां जालीं पूण हांवें अशें केन्नाच जे आतां जे तुज्या सरकाराचे जे हे घडटा त्यान फर्स्ट टायम पळयता कितें कडक कायदो काड आनी हे जे रेपी बलात्कार कितें जाता ताका सगळो ब्रेक लाय आनी गोंयची जी महिला स्त्री आहा तांकां तूं प्रोटेक्शन दी, तेचो सांबाळ कर आनी ते बरें कर. हे तुका सांगता आनी ते तुका कांय सांगना. गेल्या आपल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे एक वेगळंच वातावरण सगळीकडे पसरलं आहे. असं वातावरण जिथे आपण काही जबाबदारी पालक घ्यायला तयार होत नाही. पण पालक म्हणून आपल्या पाल्यांना एक चांगले संस्कार देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांना चांगलं घडवणं, एक चांगला समाज घडवणं ही आपली जबाबदारी आहे. सरकार आपल्या पाल्यांना नाही घडवू शकत, पण त्यांना चांगलं त्यांच्यातली एक पाशवी वृत्ती जर आपल्याला काढायची असेल तर ती आपण पालकांनी काढायला हवी. त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. नुसतं आपण त्यांना वाढवून नाही चालणार. तर एक चांगला समाज घडवायचा असेल तर आपणही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारने आपल्या सर्व गोष्टींची जबाबदारी घेतली पाहिजे असं विधान करणं फार चुकीचं आहे. आपल्या घरातून ही सुरुवात झाली पाहिजे. एक चांगली वृत्ती, चांगले संस्कार, चांगले विचार त्यांच्यात रुजवले पाहिजेत. पाशवी वृत्तीला आपणच कुठेतरी आळा घातला पाहिजे. आपण त्या गोष्टीला खतपाणी तर घालत नाही आहोत ना, हे सर्व पालकांनी विचार करण्याजोगं आहे. My name is Alien Briganza from Pilanmara. Now there are some working ladies, there are girls who go out for tuitions and it's not possible for them to return home before 7 p.m. The working ladies, it may be due to the late buses or it may be due to the rains. On the other hand, there are tourists who have come in along with their wives and children. Now what if something happens to them? What if some untoward incident of rape occurs? Who is to blame? Are you taking the blame? We need an appropriate answer to this as soon as possible. नमस्कार,
पालये पेडणे गोवा येथून मी तेजा तुळशीदास परब. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याबाबतीत मी एक जागृत नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे सहमत आहे. आणि हे का अर्थी खरीच गोष्ट आहे की मुळात सर्वप्रथम मुलांबरोबर त्यांचे पालक असतात, त्यांच्या घरातली माणसं असतात, मित्रमैत्रिणी असतात. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची ओळख आधीच करून दिली पाहिजे. त्यांना रात्री अपरात्री बाहेर पाठवायला नाही पाहिजे. कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. तर कुठलीही वाईट गोष्ट घडू नये यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिला पाहिजे. गोष्ट घडून गेल्यानंतर सरकारला किंवा त्याचा पश्चाताप करणं, सरकारला दोष देणं, ह्या गोष्टी करून काहीही उपयोग नसतो. त्यामुळे एखादी गोष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न केला तर त्या मुलांना आपण रोखलं टोकलं, यामध्ये त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आड घालतोय, आपण त्यांना रोख लावतोय असाही त्याचा अर्थ होत नाही. कारण काळजीपोटी केलेल्या गोष्टी ह्या केवळ काळजीसाठीच असतात आणि त्या मुलांच्याही चांगल्यासाठी असतात. त्यामुळे हितासाठी केल्या जाणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेळोवेळी पालकांनी कराव्यात. आपल्या मुलांना सांभाळावं, स्वतःही जागृत राहावं. हांव चंदन नाईक, रेव्होल्युशनरी गोवान्स फ्रॉम कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सी. जे हेतूंत आमच्या गोंयकारांक लावंक सोदता 7 जाल म्हणटा भायर सरचे न्हू, ते खरें म्हणल्यार तूं ते UP बिहारीचे तुमचे फेवरेट आसा ते तुमी तांकां मायग्रंट्स जे गोंयां तुमी तांकां एनकरेज करून दिले आहा तांकां तुमी कमी करचे. तांकां लागून हे जावप खंयचीच केस अशी ना की गोंयकारान रेप केली अशी म्हणून. फकत हे मायग्रंट जे घाटी आसा ते UP बिहारी ते गोंयां रावतात तांकां लागून हे रेपी जातात आनी त्यो खंय तर तेंचेर तुमी नजर दवरची न्हू. कितें गोंयकारांक आमी गोंयां रावन आमची चली जावं आमची गोंयकारांनी रातचे भायर सरचे न्हू, दिसा भायर सरचे न्हू अशें हें गोंयकारांचेर घालचें न्हू. तेच भाशेन ह्यो कॅसिनो आहा तेंचेर लक्ष दवर, ते रातचे चलता. तेच भाशेन डिस्कोस चलता तेंचेरूय लक्ष दवरचें. ड्रग्स जे चलता, ड्रग्स कोण कंट्रोल करता तुका खबर आसा सगळी, तेजेर फोकस दवर. नमस्कार, म्हजें नांव तन्वी सावंत. हांव मये मतदारसंघांतसून उलयतां. हांव मुद्दाम आयज म्हाजो व्हिडिओ काडपाक आयिल्लें आसा कारण काल CM सरान सांगलें की आपूण आपल्या भुरग्यांची काळजी घेवपाक जाय. कारण तुमकां आतां खबर आसा की आदले जे 60 वर्सां पयलींचे जे यूथ आसले तशे आतां यूथ उरोंक ना. तेन्ना आमकां ह्या युथाची काळजी घेवपाक जायी. ते भुरगे आमचे खंय भोंवता, खंय फिरता, कोणा वांगडा भोंवता तेची आमी दखल घेवंक जायी. कारण CM सरान हे आपूण एक आपुलकायेन एक पालक म्हणून हे सांगलेले आसा. तेन्ना आमी आमच्या भुरग्यांची काळजी घेवपाक जायी. ह्या स्टेटमेंटाचेर हांव खरोखरच तांकां सपोर्ट करता. कारण हे तेंच्यांनी एक आपुलकीन म्हणून सांगलां आनी CM सर एक बापूय जावन आसा आनी तेंच्यांनी हे जे स्टेटमेंट सांगला ते समर्थन आसा. आनी आमचो सरकार जो आसा तो लोकांची सांबाळ करपाक, लोकांक सांबाळपाक तशेंच लोकांची काळजी घेवपाक समर्थन आसा. तशेंच हांव सांगता की हे सांगून सुद्दां CM सरान जे कोण कल्प्रीट आसलेले तांकां अरेस्ट करून तेंचेर कारवाई चालू केल्ली आसा. आमचे सरकार की उगी बसोंक ना. आनी ही जी आयज काल काडटात, व्हिडिओ काडटात आनी व्हायरल करतात हे चुकीचे आसा. टिका करप, ट्रोल करप इजी आसता पण न्याय करून दिवप हे भयंकर कठीण आसता. ते जे आमचे CM सरान केल्ले आसा आनी म्हाजो फूल सपोर्ट CM सराक आसा की तेंच्यांनी जे उलयलां ते खरोखरच न्यायशील आसा आनी आमी आमच्या भुरग्यांची काळजी घेवंक जाय. धन्यवाद. नमस्कार, मी दामोदर शिरोडकर. हे विधान मुख्यमंत्र्यांचे योग्य आहे, पण गोवा हे लोकशाही राज्य असल्यामुळे गोव्यातील मुलांना 24 तास फिरण्याची परवानगी आहे. त्यामुळे पालकांच्या जबाबदारीप्रमाणेच सरकारचीही जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. कारण गोवा राज्याची सुरक्षा व्यवस्था एवढी ढेसाळलेली आहे की राज्यात खून, मारामारीचे प्रकरण, बलात्काराचे प्रकरण वाढतच आहे. नमस्कार, मी प्राप्ती महेंद्र गावकर. बाणावलीत घडलेल्या रेप प्रकरणावर गोव्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा अनेकांकडून विपर्यास करण्यात आला, तर कित्येकांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. गोवा राज्याची एक सुजाण आणि जबाबदार युवा नागरिक म्हणून मी सांगू इच्छिते की समाजातील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी जेवढी सरकार आणि सुरक्षा यंत्रणेची आहे तेवढीच ती प्रत्येक मुलामुलींच्या पालकांचीही असली पाहिजे. रेप हा नुसता गुन्हा नसून ती एक
राक्षसी मनोवृत्ती आहे आणि समाजातील हीच हिंसक मानसिकता खोडून काढत असतानाच प्रत्येक मुलामुलींनी जबाबदारीनं वागणं हे अपेक्षित असलं पाहिजे. मुलींनी स्वतंत्रपणे रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी मुक्त संचार करू नये किंवा करावा असं म्हणण्यापेक्षा आपण जर स्वसंरक्षणासाठी तयार असू, खमके असू, तरच आपण ते करण्याला कसलाही आक्षेप नसेल. पण केवळ प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार किंवा यंत्रणेवर न टाकता ती प्रत्येक नागरिकांनी, पालकांनी व स्वतः स्त्रियांनी घेऊन जबाबदारीने वागण्याची गरज आहे. घडलेला गुन्हा नजरेआड करता येणार नाहीच, पण त्याचबरोबर प्रत्येकानेच, मग मुलगा असो किंवा मुलगी, आपलं स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात गल्लत होत नाहीये ना ह्याचा विचार केला तरच ह्या गंभीर विषयाचं समाधान होईल असं मला एक स्त्री म्हणून सांगावंसं वाटतं. की आय एम टोटली ॲग्री विथ CM स्टेटमेंट. कारण ताणें जें म्हटलें की पेरंट्साची एके वटेन ती जबाबदारी आसा, तांकां खबर आसपाक जाय की बाबा आपले भुरगें खंय आसा, कितें एंड ऑल दॅट. हय, म्हाज्या हिसपान बरोबर. कारण आमी म्हणना की तांकां रेस्ट्रिक्ट करा, थंय वचूं नाका, हांगा वचूं नाका, थंय वचूं नाका, अशें कोण म्हणपाक सोदना. बट पेरंट्सांक एके बाबतीन खबर आसपाक जाय की बाबा आपलें भुरगें खंय आसा, कोणा बरोबर गेला, केन्ना येतलें, आनी ते बाबा जे जाग्यार गेला ती जागा सेफ आसा काय ना एंड ऑल दॅट. हे जबाबदारी आसा पेरंट्साची की तांकां तें खबर आसपाक जाय. अशें आसूं शकता की बाबा आपले भुरगे सांगता एक कडेन आनी वयता एक कडेन एंड ऑल दॅट. देन अशें काही गजाली घडटा. एक्चुली बरोबर न्ही त्यो गजाली घडप, पण ती आमची जबाबदारी आसा न्ही. सगळेंच जर आमी गोवोरमेंटाचेर थोपत जाल्यार कशें जातलें. सो आमी बी त्या बाबतीन मात तरी काळजीपूर्वक आसपाक जाय. सो म्हाजें मत अशें की CMन म्हटलां तें बरोबर आसा. आनी हांवूय त्या मताचो की भुरग्यांक रेस्ट्रिक्ट करनाकात, वचों नाका, पार्टी करनाकात, मजा करनाका अशें म्हणो नाकात. तांकां धाडा, तांकां टोटली फ्रिडम दिया. बट प्रोवायडेड आमी हेवूय जबाबदारी दवरपाक जाय. आमकां खबर आसपाक जाय की बाबा हय आपले भुरगे खंय गेला, कोणा बरोबर गेला, त्या गजालीचेर ते सेफ आसा एंड ऑल दॅट. सो वी आर रिस्पॉन्सिबल. सो येस, आय एम एग्री विथ CM स्टेटमेंट. नमस्कार, हांव सम्राट शरद भगत. हांव देव मल्लिकार्जुनाचो काणकोण महालाचो रहिवासी. काल असेंब्लीक गोंयचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान जें विधान केलें त्या विधानाचेर म्हाजो सामको तांकां पाठिंबो आसा. कित्याक गोंय राज्याक मुख्यमंत्री म्हणून तो सगळेच नागरिकांची जबाबदारी घेवपाक तो कटिबद्ध आसात. पूण जेन्ना आमी पालक म्हूण जेन्ना वावरतात तेन्ना आमची जबाबदारी आसता की सांजची भुरगीं किंवा रातीन भुरगीं जेन्ना घरांतल्यान भायर वतात किंवा लेट येतात त्या भुरग्याचेर आमी सारकी पाळत दवरून त्यांची जबाबदारी घेवन त्यांची विचारपूस करपाक जाय. कारण आतांचें पळय जें युग आसा तें युग एक सोशल मिडियाचें म्हणटा, आयटी वर्ल्डान आमी रावतात, एक मॉडर्न युगान रावतात. आनी आतां त्या गोश्टी लागून खुबश्यो गोश्टी ह्यो अश्यो घडटल्यो. कित्याक जसो जसो काळ मुखार वतलो तशें तशें आमी वेस्टर्न कल्चर आत्मसात करपाचे प्रयत्न करतात. आनी आमकां ती एक संवय आसा की आमची भारतीय कल्चर सोडून आमी दुसरी कल्चराक आमी फॅसिनेटेड जातात. आमी ताका चड आत्मसात करपाक प्रयत्न करतात. तेन्ना ह्यो गोश्टी जातल्योच. त्याक लागून पालक म्हूण जेन्ना आमी वावरतात ह्या समाजांक तेन्ना भुरग्याचें चालचलन, भुरग्याचें कशें करून वागणूक आसा, भुरगे खंय वतात, खंयच्या टायमार कितें करतात, ह्या प्रत्येक गोश्टीची आमकां जाण आसपाक जाय. माझे नाव सुनीता श्रीपाद ताटकर. गोव्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विधानावर बराच गदारोळ माजलेला आहे. एक भारतीय स्त्री म्हणून या विधानाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या विधानातून त्यांनी सर्वच पालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य व स्वैराचार यातला फरक दाखवून देणे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे व राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचेही. फेमिनिझम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचे समर्थन करणे कदापिही योग्य नाही. आई म्हणून सर्व पालकांना कळकळीची विनंती करावीशी वाटते की आपल्या या मुलांच्या जडणघडण्याची जबाबदारी आपणच स्वतः घ्यावी व भारतीय संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी. हांव संदीप बली उलयतां सांगोळडासून. म्हाकाय म्हणून एक चेडूं आहा आनी तुकाय चेडूं आहा हें तुका खबर आहा. फकत इतलेंच लागून हांव सांगूंक सोदतां तुका की जे आतां पळय चेडवांक आतां आमचें ट्युशन आसता. ट्युशन आसलें काय मागीर आमी समज जर ट्युशनाक घातलें 7:00, 8:00, 9:00 अशें तो टायमींग आसता ट्युशनाचो सुटपाचो. हांव पळय फकत तुज्यान इतलेंच रिक्वेस्ट करता, अशें करूं नाका. कित्याक आमी म्हणून गरीब मनीस, आमकांय म्हणून खबर आहा कितें चल्लां आनी कितें.
ना तें आमकां खबर आहा. फकत इतलेंच सांगता हांव तुका, एकूच रिक्वेस्ट करता तुका, हांव तेंच सांगूंक सोदतां, तुजे कडेन रिक्वेस्ट करता, जाय तूंच पळय, तूंच डिसिजन घे आनी तूंच चिंत बसोन. नमस्कार, म्हजें नांव पंकज नायक गांवकर. काल सावन जो बोबो चल्लो आसा मुख्यमंत्र्याच्या विधानाचेर, म्हाका एक जागृत नागरीक म्हणून किंवा एक भुरग्याचो बापूय म्हणून, एक रिस्पॉन्सिबल पेरेंट्स म्हणून म्हाका त्या विधानाचें खंयच वायट दिसलें ना. हय, तेंच्यांनी जें केल्लें विधान 100% बरोबर आसा. हर एक पालकाची आपली स्वताची जबाबदारी म्हणून आसता. जेन्ना एक मायनर भुरगें रात्री 7-8 वरांच्या नंतर जेन्ना भायर आसता तेन्ना आवय बापायकूय कन्सर्न आसपाक जाय. सरकारी यंत्रणा सदांच काम करता आसतना खंय चुकले आसतय बी, पूण आमी सरकारी यंत्रणाक किंवा जे आमच्या मुख्यमंत्र्यान विधान केल्लें आसा ते जो ट्रोल करप, खंय तरी तेजी टिंगलां उडोवप, हे आमकां सुशिक्षीत गोंयकाराक तरी सोबना. म्हणूनच मागता सगळ्या पालकां लागीं आपल्या भुरग्याची काळजी घ्या. त्यांचे डेली रुटीन्स जे आसा तेचे अपडेट दवरा. त्यांचेर निगराणी करपाची गरज ना, पूण मायेन मोगान त्यांची निगराणी अपडेट्स घ्या, जेणे करून आमी पयलीं सतर्क जावचे पडटले, तरच असले हे विशय सगळे टाळले वतले. आयकना खोकला सीएमा कडच्यान. आज सीएमाक विचारूंक सोदता, मिस्टर सीएम, तूं आयज गोंयांत कितें करूंक पळयता? तूं उलयता ते सारके शिमी भायर उलयता. चेडवांनी 7 उपरांत भायर सरचें न्हू. खंयचो कायदो? कितें करूंक सोदता तूं? कित्याक त्या कोदिलीचेर रावप म्हणजे एक अधिकार आसा, तो सगळो रिस्पॉन्सिबिलिटी आसा, तो तुज्या जावपाना रे. सो ताका लागून तुका सांगता, आनी तेजे फुडें तूं उलयनाका. तुज्या जाता जाल्यार भुरग्यांक सांबाळ. कित्याक आयज भुरगीं रातची कामाक वयता, कित्याक तांचे लागून दुसरें कामां ना. कामां लागून आयज चेडवां भायर सरल्या काम करपाक, तांच्या आवय बापायचें पोट भरपाक वा तांच्या फॅमिलीचें पोट भरपाक. तूं चिंता तो भायर सरतले आनी तांकां तूं प्रोटेक्शन कितें रे? तूं होम मिनिस्टर मरे. नमस्कार. मुख्यमंत्र्यांनी जे काही विधान केलं ते अगदी म्हणजे एकदम 200% बरोबर आहे. त्या विधानावर काहीच गैरसमज करून घेऊ नये, कारण मुख्यमंत्र्यांनी हे विधान विचारपूर्वक केलेलं आहे आणि त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी आपलं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. आणि मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे, कारण पालक म्हणून काहीतरी जबाबदारी असते. आपली मुलं बाबा रात्री अपरात्री कुठं फिरतात, कुठं असतात, ती घरात नाही, कुठं गेली असेल याची चौकशी पालकांनी करायला नको काय? वरून पालक काय मुख्यमंत्र्यांना दोष द्यायला बघतात, हे काही बरोबर नाही आहे. मुख्यमंत्री जे काय बोलले ते अगदी योग्य असेच बोलले. हांव महेश शिरगांवकर. बाणावली मायनर गर्ल रेप केसीन जे सीएमान स्टेटमेंट दिल्लें आहा पळय, तें दोनूय आस्पेक्टाचो विचार करून बॅलन्स स्टेटमेंट दिल्लें आसा, जेणे करून असल्या तरेचे हे घिणवणे इन्सिडंट जावचे न्हू गोंयांत. आनी जे स्टेक होल्डर आहा, प्रत्येक जबाबदार, पुलीस तशें पेरंट्स थोड्या प्रमाणान, तर तेजी ती जबाबदारी घेवन अशा तरेचे हे इन्सिडंटूच जावचे न्हू अशें चिंतून दिल्लें आसा. आनी फुडें वचून तेणी हें म्हटलेलें आसा की जे कल्प्रीट आहा, जे मोर ऑफ नांवां दिसता जाल्यार मायग्रंट, यांचो उपद्रव खूब वाडलेलो आसा, ते कल्प्रीट आहा त्या कल्प्रिटांचेर पनिशमेंट हो तांकां हार्शली जावपाक जाय, हें फुडें वचून तो म्हणटा. आनी हें स्टेटमेंट पळयलें जाल्यार तें टोटली बॅलन्स स्टेटमेंट आसा. आनी ह्यान फुडें असले तरेचे इन्सिडंट हे नील जावपाच्या उद्देशानूच तें बॅलन्स स्टेटमेंट दिल्लें आसा. आनी ह्या राजकारणांनी हेचेर हंगामा करून हो पॉलिटिकल व्हडलो इश्यू करपाची गरज ना. गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी विधानसभेत जें स्पश्टीकरण दिलां, जें विधान केलां, तें प्रकरण म्हणजे 2 भुरग्यांचेर जाल्ली आगळीक. म्हाका दिसता हें जें प्रकरण आसा तें खरेंच खूब गंभीर आसा. आनी एज एन पेरंट, एक पालक म्हण आनी एक नागरीक म्हण
म्हाका दिसता की भुरग्यांची सुरक्षा, मायनर भुरग्यांची जी सुरक्षा आसा ती सर्वस्वी पालकाची पयली जबाबदारी आसा. कारण भुरगें घरांतल्यान जेन्ना भायर सरता तेन्ना आवय बापायक ताची जाणीव आसप तें भुरगें खंय वता. जर तें 7 पर्यंत जशें म्हणटा आमी की 7च्या आत घरात ही संकल्पना आतां ना, तरी सुद्दां 7 उपरांत जर भुरगें येना जाल्यार तें भुरगें खंय वता किंवा जर ताजो फोन लागना जाल्यार ताजे उपरांत कितें करचें तो फॉलोअप करप ही सर्वस्वी पॅरंट्सांची जबाबदारी आसा. आनी म्हाका दिसता एज अ पॅरंट मायनर भुरगें जर आमी म्हणटा, मायनर भुरग्याक आमी सगळे कडेन सांबाळटा, मायनर म्हणटा का कसल्याच गोश्टीक आमी फुडें वचपाक दिना, आमी सतत तेजे बरोबर आसा, परीक्षेचो फॉर्म भरपाक सुद्दां आमी तेजे बरोबर वता, आमचे सायन लागता थंय, जाल्यार अश्यो गोश्टी जेन्ना घडटात तेन्ना पॅरंट्सांची सर्वस्वी जबाबदारी की भुरगें खंय वता, कोणा बरोबर वता, ते ज्या जाग्यार वता थंय प्रॉपर सुरक्षा आसा काय ना हें पळोवप ही पालकाचीच जबाबदारी आसा. आनी म्हाका दिसता प्रत्येक पालकान तितलो संवाद सादप आनी त्या भुरग्या कडेन तितली क्लॅरिटी दवरप खरेंच खूब गरजेचें आसा. नमस्कार, मी मनोहर विश्वनाथ दारवेळकर, तालुका जिल्हा पंचायत सदस्य. आज आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानाची मोठी चर्चा जाता. आज आमचे सरकार आणि आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे चांगल्या पद्धतीने काम करतात. आज मुख्यमंत्री बलात्कार या विषयाचे जे विधान केलं ते योग्य असा. आज आम्ही पळयतात रस्त्यार ॲक्सिडंट जाता आमी सरकाराक दोश दिता, कित्याक तर रस्त्यार खड्डे पडले म्हणून. सरकार आपल्या कडेन बरें काम करता, पण आमी सुद्दां आमचो जीव सांबाळून गाडी चलोवप हे तितकेच गरजेचें आसा. रस्त्यार पडल्या उपरांत मागीर रडून कांय फायदो ना. आमी पळयता डॉक्टर सावंताक लोक जायते प्रश्न विचारतात का, तसेच आमच्या रिपोर्टरान प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिले की तितकेच जबाबदार म्हणून. आयज आमची भुरगीं जेन्ना रातचे 3-4 वरांचेर घरान येयना, खंय आसा तेंची काळजी करप, तेंची चवकशी करप हे एज अ पॅरंट म्हणून आमचें बी तितलेंच कर्तव्य आसा आनी ते आमी पार पाडिना. आयज आमी फक्त सरकाराक दोश दिता, सरकार जायतो काम करता, आमी सुद्दां कितें आमची जबाबदारी पार करपाची गरज आसा. ती वस्तू सरकाराक दोश दिलो म्हणून जायना. म्हाजें नांव दत्तराज आरोसकर. आमची भयण आहा कामाक वयता, 7 पयलीं पावना, बसींनी लेट जाता, कितें जाता, 8 पावता, 9 पावता. सो कितें म्हणून आतां तूं आतां स्टेटमेंट सांगला की 7 पयलीं चेडवांनी घरा कडेन येवपाचेंच म्हणून. बाबा आमचें पोट आसा, आमकां खावचें पडटा कितें. तुमी थंय बसता, तुमी उलयता, तुमचें सोंपलें, मागीर आमकां प्लस भायले सगळे आतां ट्युशनाक वयता कोण कोण, मागीर आनीक येवपाक लेट जाता. 7 म्हणजे 7 कितें, 7 कोणूच पावचो ना घरा कडेन इतक्या. सो आमचें जें प्रोटेक्शन करूंक शकना तो कसलो सीएम. हांव हे पट्टेवाल्यां कडेन बीन मागता, पळय तुमी कसलो सीएम दिला तो. आयज हो अशें उलयता, फाल्यां ते कोण रेप करतल्यांक ही एडवांटेज की हो सोडयतलो अशें तेजेर हे तेजें स्टेटमेंट की पळय तुमी आतां कशें कितें करपा येता, तुमच्या भुरग्यांक तुमी जगोवंक सोदता काय. आयज म्हाजें चेडूं आहा म्हणून म्हाका हे उतरां सुचतात. आमी बीजेपी काँग्रेस हे करिना, आमचे गोंयकारांक प्रोटेक्शन दिवंक शकना. तो हांव नको तो कसलो सीएम काय कोण तो. हांव ठाण्यार साकून उलयतां. आज सीएमाचो स्टेटमेंट आयकून एकदम अजाप दिसलें. सीएम म्हणटा भुरग्यांक रातचे भायर धाडनाका. आतां जीएमसीन इतली नर्सी आसा, दोतोर आसात, तेणी कितें करपाचें, तेणें घरा बसपाचें 7 जावचे पयलीं. हेजेर आन्सर सीएमान दिवपा जाय. आमचो PM म्हणटा आज चेडवांक आनी चेड्यांक कांयच फरक ना, बेटी बढाव बेटी पढाव म्हणटा, आनी आमचो सीएम आसतो तो घरा बसय म्हणटा 7 जावचे पयलीं. हेजो आन्सर आमकां सीएमान दिवचें. हांव मागता सीएमा कडल्यान, एक गोंयकार जाल्ले कारणान, एक कुट्टाळकार जाल्ले कारणान सीएमा कडेन मागता हांव. कारण हे जे पळय बनावली रेप जाला ती खबर आयकून आमकां खूब दूख जाली. कारण ही भुरगीं जावन नेणार सुकुल्लीं आसलीं तेन्ना ह्या भाशेन आमच्या गोंयान रेप जाता तें हें सारकें न्ही.
दुसरे वटेन हांव म्हणटा की आमचे जे जवान जावं पुलीस जे आसा तेमी नदर दवरूंक आसली आनीक हे कार्यार करून ते कामाची तेमी घोर घेवंक आसली. पूण हे आमचे गांवचे जे आमचे नौजवान जावं पुलीस जे लोक आसा ते सगळे टायमार सारके पावना ते आमी सोजमावंक जाय. कारण हांव म्हणटा पयलें जे आमचे आवय बापूय आसता त्या आवय बापून आपल्या भुरग्यांचे ल्हानसान ते कॅर घेवपा जाय, कुयदाद घेवपा जाय. हांव म्हणना कुयदाद घेयना म्हूण, कुयदाद घेतायच. पूण जेन्ना भुरगीं वयता भोंवपाक वयता वो बिचार वयता वो आनी खंय वयता तेन्ना तांकां प्रश्न करपा जाय, बाय तूं खंय वयता आनी कित्याक वयता, कोणें तुका आपयला, तुमकां तुमच्या क्लासीन आपयला वो स्कॉलान आपयला वो कितें, ती सगळी खबर काडूंक जाय म्हायती. आनी तेन्ना ते आपल्या आवय बापायन बरी करून जर चवकशी करीत असली घडना केन्नाच घडची ना. तेन्ना भुरग्यां फाटल्यान आवय बापाय रावपा जाय. कारण ल्हान आसली तांकां व्हड करता आनी हे व्हड जाले उपरांत ह्यो खबऱ्यो रेप जाले किडनॅप जाले आयकोंक आमकां बरें दिसना. तेन्ना हांव सगळ्या आवय बापायक सांगूंक सोदतां जी आपली घरचीं भुरगीं आपली घरांतलीं जेन्ना इस्कॉलाक वयता, जेन्ना इस्कॉलाकसान येवन एक 5 मिनटां लेट वयता वो 5 मिनटां बेगीन वयता वो अर्दवर बेगीन वयता, बाय आयज तूं कित्याक बेगीन वयता आनी कितें ती चवकशी करूंक जाय. जे त्या डिपार्टमेंटाक इस्कॉलाक जावं खंय युनिवर्सिटीन वयता जाल्यार तांकां फोन मारून विचारूंक जाय, आयज आपले भुरगे आपल्या अशें सांगता अमक्या वरांचेर आपयला, खरें तुमी ताका आपयला वो ना. आनी अशें तर करून जर तेमी चवकशी केली जाय हे फुडें ह्या भाशेन किडनॅप जावं रेप जावपाचें खूब कमी जातलें. हांव म्हणना पुलिसांची चूक आसा म्हूण. सकाळीं हे घटना घडटली त्या टायमार पुलिसांक खबर आसता, पुलीस काय थिंगा आसना. जेन्ना ही भुरगीं खंय वयता ते तेंचे फोलो एडवान्स तर सांगलें जायत जाल्यार बाबा अशे अशे जाग्यार वयता जाल्यार पुलीस फोलो करूंक शकता. हांव म्हणिना की पुलिसांची थिंगा चूक आसा म्हणून, कारण पुलिसाकूच खबर ना आनी पुलीस म्हणटच तेंच्या कामांनी गुंतले आसता, तांकां तेंच्या कामांनी ऑर्डर दिल्ली आसता तेन्ना त्या कामाचेर. नमस्कार, मी पूजा प्रसाद ताटकर. गोव्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आज बरीच चर्चा रंगली आहे. एक भारतीय स्त्री म्हणून त्या विधानाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी सर्व पालकांना संभाव्य धोक्यापासून सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. फॅशनच्या नावाखाली आजकाल नाईट आउट्स व पार्टी कल्चर उदयास येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सगळे आजकाल खपवले जाते व त्याचे दुष्परिणाम बाणावलीसारख्या प्रकरणातून समोर येत आहे. तरी सर्व पालकांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानातून बोध घ्यावा ही कळकळीची विनंती. आमच्या सारकिल्ल्या भुरग्यांक तेका कोणी प्रोटेक्शन, कोणाचें प्रोटेक्शन आहा तेका तुज्या भुरग्याक फूल प्रोटेक्शन दवरल्यार तुज्या घरा कडेन, आमच्या भुरग्यांक प्रोटेक्शन ना. दुसरी गजाल, आमची भुरगीं 7 कोणागेर मामागेर वयता, कसले दांडिया शो आसता. माझेच न्हू अशीच आमची गोंयची खुबशीं भुरगीं जे फंक्शन आसता त्या फंक्शनाक वयता, ती 7 भायर आसता. अशें न्हू की बिचार वयता ती. तूं सांगताय जे हेंच्यांनी चेडवांनी बिचार भोंवच्यो न्हू म्हणून सांगताय तूं. आयज तर सगळीच भुरगीं बिचार वयता हें आसना. सीएमाक सांगूंक सोदता, सगळीच भुरगीं बिचार कोण वचना आमची. बिचार भोंवली जाल्यार जो ट्युरिस्ट येता तो ट्युरिस्ट बिचार भोंवता. सीएमाक सांगूंक सोदता, जे तूं स्टेटमेंट करता हे स्टेटमेंट तुजें रॉंग. कित्याक तेणेन खूब वायट स्टेटमेंट दिल्लो आहा हो की आमची भुरगीं तांकां तो 7 भायर म्हणटा, घरांतलो भायर काडूं नाका म्हणटा. आनी हे आतां रेप बीन जाला पळय तो पेरंट्सांक ब्लेम करता. जे कोण रेप केला पळय तांकां काय हे करिना, कांयच म्हणना तो. कित्याक हे तेजे मनीस काय, बीजेपीचे मनीस काय, अशें एके वाटेन क्वेश्चन हे येता. कित्याक गव्हर्मेंट सर्वंट एकलो भितून आहा, तेकाय तेणी काय हे करूना, फक्त सस्पेंड केला म्हणटा. सस्पेंड करून कितें फायदो, तेजेर एक्शन कोण घेतलो फुडें. आनी तुजो जे पेरंट्सांक जे ब्लेम करता न्हू, पयली तुमचे गव्हर्मेंट म्हणजे सारखे हे करात. आनी एक हांव सांगूंक सोदता, हो मोदी म्हणटा न्हू बेटी बचाव बेटी पढाव, जाल्यार भुरगीं आमची फुडें कामांक वयतली, जावं थोड्यांची शिकता ती ट्युशनाक वयता रातची बीन, तेंच्यांनी कितें करपाचें कित्याक म्हणून. जाल्यार हे पट्टेवाल्यांक पासून सांगता, आजून पासून जागे जायात आजून पासून. कित्याक फाल्यां तुमची भुरगीं आसतली, तुमची चेडवां आसतली जाल्यार चिंतात आनी कितें ते हे करात. थँक्यू.
ज्या फॅमिलीचेर कसलोय प्रसंग पडटा आनी जेन्ना आमी फाटल्यान ताजे बद्दल कितें उलयता आनी त्या फॅमिलीचेर कितें आबाळ कोसळटा तें त्या फॅमिलीकूच कळटलें. सो ही ल्हानशी ही जी गोश्ट आसा ती 2 ल्हान भुरग्यांची गोश्ट आसा. सो हांव सगळ्यांक विनंती करता की ह्या गोश्टीची गैर माहिती दिवन ओगीच घाण करनाका. आमच्या CMान जें कितें म्हणलां पळय तें फक्त नॉट एज अ CM, एक बापायचे एटलिस्ट एज अ फादर ही सेड की आपल्या भुरग्यांची आमी काळजी घेवपाक जाय. म्हजी चली आसा जेन्ना ते भायर वता आय डोंट स्टॉप हांव, पण जेन्ना वता तेन्ना म्हजें लक्ष आसता बाबा 11 बाबा खंय आसा तूं, कितें करता, तूं एकटें आसा, कोणा बरोबर आसा, वळखीचे कोण आसा, हेजे कंटिन्युअस फॉलोअप घेवचें पडटा. एंड दो आय नो दॅट दे हॅव ऑल द रायट्स एंड प्रिविलेजीस, बट देर इज समथींग कॉल्ड सेक्युरिटी. वी कॅनॉट डिनाय इट. सो वेन शी गोज आउट हांवूय तांकां सांगता की बाबा तुमी घरा येयात, चड लेट करनाका, अलोप जाग्याचेर वचनाका. हे गोंयानूच न्ही आनी हे भारतानूच न्ही, खंयच्याय जाग्यार देशाच्या खंयच्याय जाग्यार जर तूं अशें एकटें भोंवलें रातचें बी, यू कॅनॉट एक्सपेक्ट दॅट यू कॅन बी सेफ एवरी टायम. आतां आमच्या जे CMान सांगलें ताजें ओगीच डर्टी पॉलिटिक्स करून ताजें घाण करचें न्ही. ताणें एक व्हेरी डिसंट एक वक्तव्य दिला दॅट इवन द पॅरंट्स आर रिस्पॉन्सिबल. आमी एक पॅरंट म्हणून आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसता. ताजे तुमी ते धचा माग करून ताजी घाण करनाका, बिकॉज इन दीस एंटायर प्रोसेस यू आर हर्टिंग द पोअर फॅमिली एंड द चिल्ड्रन. सो प्लीज डोंट पॉलिटिसाइज दिस entire content and don't take it out of context. What is said out of compassion, out of concern, and not out of any anger or something. So because it is just thing that it is said by a father of a teenage girl who can which is not correct. पळोवंक गेल्यार आयज चेडे चेडवां आज इक्वली काम करता, तशेंच सेम लेवलचें काम करता. आज आमी जायतीं चेडवां सुद्दां आहा ती आयज नायट शिफ्ट करता, नायट ड्युटीज करता. फॉर एग्जाम्पल आमी गोंयचे भायर गेले खुबशीं चलयां आयज IT सेक्टरांची चलयां आहा ती IT डिपार्टमेंटान रातचे लेट नायट सुद्दां काम करता. जाल्यार हेजो अर्थ हे ना की भुरग्यांनी खंय ना खंय दबाव येवन घरान बसून रावप. सो आमचो कायदो आहा तो बरो स्ट्रिक्ट जावपाक जाय. आयज कोण हे जे रेप करता हे मर्डर करता हेंचेर बेगोबेग एक्शन जावपाक जाय. फास्ट ट्रॅक कोर्टान हेंचे बेगोबेग हेंचे निकाल लावपाक जाय. असले जे क्रायम करता तेंचे हेंकां चड दीस तेंकां चड दीस तेंकां झेलीन बसून तेंचेर केस लडोवन तेंची बाजू मांडून कांय फायदो ना. सो आमच्या गोंयान एक स्ट्रिक्ट लॉ येवपाक जाय की लोक हे लॉ आयकून हे असले काम करपाक कृत्य करपाक धापड चिंततले. सो हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की तेणी जाता तितले बेगीन असलो हो स्ट्रिक्ट लॉ तेणी इम्प्लिमेंट करपाचो आनी आमच्या गोंयान आमचे ज्यो भयणी, आमच्यो बायलो, आमची येणारी पिढी तांकां आमच्या गोंयान एक सेफ गोवा म्हणून एक सेफ गोवा म्हणून सगळ्यांक एक स्वता